4 षटकांची क्वार्टर फायनलची मॅच निजे विरुद्ध पडले. या मॅचचा विजेता संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल नगरसेवक चषक 2026 मध्ये. आणि त्याआधी सलामी जोडी आपण पाहतोय नितेश पाटील आणि विशाल पवार ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. जर्मन क्रिकेट संघ निजे या संघाच्या वतीने. पहिल्या दिवसात गौरी पडा संघ आपण पाहतोय कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा आणि काल कुशल शिषा स्पोर्ट्स सापाड. आणि आज तिसरा संघ कोणता असेल याचं उत्तर तुम्हाला मिळेल. दोन षटकांतर ड्रिंक्स ब्रेक असेल. सापाड आणि गौरीपाडा रिपोर्टिंग करा. या मॅच नंतर लगेच ड्रॉ होईल. जो कॅप्टन उपस्थित नसेल तो ड्रॉ मध्ये सहभागी होणार नाही. सामना 4 षटकांचा आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. 4:13 नंतर 2 मॅचेस आहेत. सेमीफायनल फायनल. चार षटकांची मॅच. टॉस जिंकला आदर्श 11 पडलेने आणि पडलेगाव संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय. प्रथम पहिलाच बॉल शॉर्ट कव्हरला सोम ठाकूर देत आणि सिंगलने खातो उघडले नितेशने. सिंगलने खातो उघडले नितेश पाटीलने. प्रथम गोलंदाजी मार्कवर 4 षटकांची मॅच क्वार्टर फायनलची मॅच. दोन्ही संघ 2-2 मॅचेस जिंकलेले आहेत. विशाल पवारच्या बॅट मधनं फटका जबरदस्त आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. विशाल पवारच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. का बॉल आणायला क्या बात आहे. वाडेकर मध्ये नाही तेच व्हॉलेंटियर्स गेलेत आलाय का ते स्कूटी घेऊन कुठे गेले तिकडेच थांबा आता थोडा वेळ. प्रथम गोलंदाजी मार्कवर साईडला खेळायचं होतं. चेंडूची हलकीशी गती कमी केली होती. एक सिंगल इथे जरूर मिळाले लेग बायच्या स्वरूपात. साधा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. नितेश पाटील आणि विशाल पवार ही सलामी जोडी जर्मन क्रिकेट संघ नेजे. इथे सिंगल मिळाली. तर मोठे फटके येण्यापेक्षा सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. त्यामुळे माहिती आहे या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती इथे धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. 4 षटकांच्या मॅचमध्ये किमान 35-40 हेही चांगलं टार्गेट आहे आणि 7 धावा झालेले आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज प्रथम मात्रेला तुम्ही पाहतायत. डावखुऱ्या त्याचे फलंदाज विशाल पवार स्ट्राईक एंडला आहेत.
इथे चेंडू उंच गेलाय. पवार द पॉवर तुम्हाला पाहायला मिळते. विशाल पवारची पॉवर पाहायला मिळाली नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. सिक्सर. धावा धावलगावती लागले आहेत. विशाल पवारच्या बॅट मध्ये सिक्सर तुम्ही पाहिलाय. हाही फटका चांगल्या मात्राचा क्षेत्ररक्षक तन्मय तिथे चांगली फिल्डिंग केली तन्मयने. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल येत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा बिनबाद जर्मन क्रिकेट संघ निजे. मयूर ठाकूर तिथे चेक केलं जाईल. थोडेसे पुढेच आहेत मयूर. सेफ आहे. स्वतःला स्ट्रेच केलं मयूरने. हा ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काय टेलिकास्ट आहे बघा. ओमसा MTC लाईव्ह. जबरदस्त काय एफर्ट दाखवलेत. मात्र थोडीशी दुखापत झाली आहे. जो कट्टा आहे थोडासा झटका लागला. जॉगिंग ट्रॅक जो आहे. काय जबरदस्त फिल्डिंग मयूर ठाकूर. यासाठी ग्रामीणचा चिता हे नाव त्यांना देण्यात आलेले आहे. कारण जवळ जवळ हा षटकारच गेला असता. कॅमेरामॅन आमचे नीरज फराड यांचंही कौतुक. दुसरा कोणताही क्षेत्ररक्षक असता कदाचित षटकारच गेला असता. एकच धावे. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवलेत मयूरने. धावसंख्या 15 वरती आपल्या पाहायला मिळते. फिल्डिंग स्टँडर्ड क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाचे आहे. मग पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं ज्यावेळी निजे विरुद्ध पिसिवली मॅच झाली. दिशांनी काय जबरदस्त झेल टिपला आणि त्या झेल नंतर एका मागोमाग एक विकेट पडत गेले पिसिवलीचे आणि संघ ऑल आउट झाला. तर एखादी चांगली फिल्डिंग झाली की ऊर्जा मिळते खेळाडूंना. नितेश पाटील सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करतायत. त्यांना माहिती आहे या मैदानात एक्झॅक्ट काय करायचं आहे, कुणाला स्ट्राईक द्यायची आणि स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुमच्या टीम बॅटमधनं मोठे फटके येत नाही त्यावेळी हे समजूतपणा तुमच्याकडे पाहिजे. आणि हवेच्या विरोधात तुम्ही जर पाऊल उचललं तर बऱ्याच वेळा वेगळं काहीतरी घडतं. 16 धावा झालेल्या आहेत. नितेशने या खेळपट्टीवर गोलंदाजी केली आहे. त्याला माहिती आहे 35, 40, 40, 45 हे चांगलं टार्गेट आहे या मॅचमध्ये. सापाड आणि गौरीपाडा संघाला आपण विनंती करूया आपण रिपोर्टिंग करा. आता मात्र चेंडू टिकलेल्या झोनमध्ये.
पडद्यावर जो पाय ठेवलाय तो जरासा मागे घ्या. बघा ना प्रेक्षक किती हुशार आहेत. अजून काही प्रेक्षकांनी ठेवलाय पंचांच्या मागे. अजित पुतळन सरांच्या मागे जे प्रेक्षक आहेत त्यांना कदाचित ऐकायला थोडंसं कमी येतं. मात्र इथे काय घडलंय, हवेचा वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे तन्मय सुद्धा काहीच करू शकत नाही. ते बरोबर गेले होते, अचानक हवा आली आणि त्यानंतर बॉल मागे गेला. प्रेक्षक जे बसलेत बघा, अजून पाय तुमचा पडद्यावरती आहे. हिंदीमध्ये सांगू का? हिंदीत पेर उठाव. काल 2 जणांना पोलिसांनी पकडून नेलंय, लक्षात घ्या. पाणी प्या, मागे बसून टेकून पाणी प्या. नाही, पाणी तुमच्या शरीरात जास्त पाहिजे ना, कारण तुम्ही क्रिकेट खेळत नाही. दक्ष हा चांगला चेंडू होता, सन्मान तिथे दिलाय. शॉट कव्हरला अक्षय मात्र तिथे सिंगल मेल. इकडे धावसंख्या पुढे सरकली ती 20 धावा आपल्याला धापाल कधी पाहायला मिळते. प्रेक्षक बऱ्याचशा प्रकारचे असतात विरोध सर. ज्याप्रकारे मगाशी तुम्ही उल्लेख केला, काही प्रेक्षक मांडी घालून बसतात, काही पाय पसरून बसतात. त्यांना आपण काय करू शकत नाही, फक्त सांगू शकतो. 20 धावा धापल कधी आपल्या पाहायला मिळते. दक्ष हाई चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. मयूर ठाकूर वेगाने जरूर आले होते, मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 22 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 22. पाणी घेऊन जायचे मैदानात. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. कांचन कुलकर्णी यांचं गुणगान गाणारं गीत आणि त्याचे सुपुत्र मगाशी आय थिंक उपस्थित होते सकाळपासून. राजा 2 षटकात 22 झाले. ही गती चांगली आहे आणि याच गतीने धावा केल्या तर 44 होतील या मॅच मध्ये. आणि त्या इतक्या सोप्या नाही आहेत चेस करायला. आता पडले संघाने या स्पर्धेत 60 धावाही कुठलेल्या आहेत. पहिला संघ गौरीपाडा या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये, सुपर 3 मध्ये आपला पाहिलेला आहे, मिळालेला आहे. काल सापाड संघ आणि आता बघा त्या तिसरा संघ पडले की नेजे याचं उत्तर तुम्हाला मिळेल. त्यासाठी आलेत गोलंदाज राकेश कुमार. 2 षटकात 22 नेजे. इथे चेंडू हवेत आहे, टायमिंग झालं नाहीये. दक्ष मात्र तिथे लॉंग ऑनला चूक होणार नाहीये. फलंदाज विशाल पवारची काही समाप्त. आज झाला असेल मात्र धाव चायवाले आलेले आहेत. सुरेश नवीन बॅटर केतन पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. 22 वरती पहिला धक्का अखेर यश मिळाले गोलंदाज राकेश कुमारला. राकेशने आतापर्यंत या स्पर्धेत चांगली बॉलिंग केलेली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा राकेश कुमारला मिळालेला आहे बॉलिंग करत असताना. राकेश
फार एंड कडनं गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या 22 वरती थांबली. राकेश कुमारला माहिती आहे इथे धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये, त्यामुळे धावा थांबाव्या लागतील. त्यालाही माहिती आहे. याच निजेश संघाने पहिल्या डावात 10 रनवरती ऑल आउट केलं अपोजिट टीमला. दुसऱ्या मॅचमध्ये 8 वरती रोखलंय, त्यामुळे धावा थांबवाव्या लागतील. 22 झाल्या आहेत. इथून किमान 15-18 धावा आल्या. 40 धावा जरी झाल्या तर सोप्या नाहीयेत. राकेश राईट अबाउट द विकेट. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 23. धावा दापल कधी. जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेगर आयोजित नगरसेवक चषक स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा त्यांना समर्पित, त्यांना श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आता बांबूच्या आता काय पंच एकच धावे का? पंच 1 मिनिट थांबा. बॉल पकडला क्षेत्ररक्षकाने, त्यानंतर तो बाहेर गेला असं अपोजिट टीम सांगते. आडून बाहेर गेला. 1 मिनिट पंच थांबा. हा पंच काय या पुढे या जरा. 2 धावा आहेत. पंच थांबा 1 मिनिट. दोन धावा आहेत, बरोबर आहेत. ज्यावेळी ते बाहेर गेले त्या अगोदर 1 रन पूर्ण झाले होते, त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये गेले. ती 1 धाव, अशा 2 धावा आहेत. पंचवीस धावा दाखल करू देत. राकेशचा पुढचा बॉल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये. राकेशच्या खात्यामध्ये अजून 1 विकेट. 25 वरती लागणारा दुसरा धक्का निजे टीमला. करण्यासाठी 25 धावसंख्या आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. शेवटचा बॉल आहे का? ओके, शेवटचा बॉल आहे. चांगला कमबॅक झालाय.
2 षटकात 22 होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्यात. आता मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. दिशांगने मारलाय सिक्सर. पुढे का आले होते मग? कॅच मिळाली असती कदाचित. ते सांगतात पडद्यावरती बॉल पडलाय, मग पुढे तर आले होते ते. कदाचित त्यांना जजमेंट चुकलं असं वाटतंय त्यांना स्वतःला. तर षटकार मिळालाय दिशांगच्या खात्यामध्ये. धावा झाल्यात त्या 31-31. शेवटची ओव्हर, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. सर्वांसाठी चहा आहे बघा. अजय सर चहा नाही विथ ब्लॅक टी. 31 धावा झाल्यात. चला मॅच सुरू करूया. अक्षय मात्रे आलेत. सापाडा आणि गौरीपाडा कोणी कॅप्टन प्रतिनिधी आला असेल तर रिपोर्टिंग करा. लवकरात लवकर या. ड्रॉ होणार आहे, सर्वांनी उपस्थित राहा. ड्रॉ मध्ये काहीतरी मिळेल, फायनलचं तिकीट किंवा सेमीफायनलचं. चला, 1 धाव डिक्लेअर आहे. सपाट संघ आलेत का? नाही, निल्सन आल्यानंतर सर्वात पहिले ते टेजच्या मागे जातात. या निल्सन, चायची व्यवस्था आहे तुमच्यासाठी. कॅपचं रहस्य अजून कळलं नाही आम्हाला निल्सनच्या. 32 धावा झाल्यात. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने, गॅप भरपूर मोठी आहे. मयूर 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 थ्रो फेकी बघा. मात्र आकाशने, आपण पाहिलं राकेशने काय केलंय. आता जिथे 2 होत्या तिथे 3 मिळाल्या. एकूण 3 धावा. मात्र थ्रो फेकी बघा. मयूर ठाकूरचं मी कौतुक करेल. 3 धावा जरी मिळाल्या असतील, मात्र काय फिल्डिंग केली होती. रनआउटची संधी होती. 35 धावा झाल्यात. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. नितेशला माहिती आहे 4 बॉलमध्ये 5 किंवा 4 बॉलमध्ये 8 चांगले आहेत आपल्या टीमसाठी आणि आपल्यासाठी चांगले आहेत. अक्षय इथे फटका चांगला आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार. नितेशने बरोबर मारलाय. डिक्लेअर झोनच्या बाजूलाच मारलाय. मात्र धावा मिळतील 4. चौकार. ते आपल्या पाहायला मिळत आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आई चेंडू कार्पेटच्या साइडे खेळत आहे. तिथे हलकीशी मिस फिल्डिंग. आता काय घडलंय, जिथे 1 होती तिथे 2 मिळाल्या. स्ट्राईक रोटेट झाली नितेश पाटील कडे. 41-41. 41 धावा झाल्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 41-41. मी 40-45चा मग अशी उल्लेख केला होता आणि 41 झालेले आहेत. अक्षय मात्रे स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि विकेट सॅक्रिफाईस केली दिशांची. बंडू मात्रे यांचं आगमन झाले गौरीपाड्याचे. त्यांचं हार्दिक स्वागत. एकच धाव मिळेल का? नितेशला माहिती आहे विकेट टॉसला महत्व आहे. त्यामुळे पहिला डाव संपलाय. 43 धावा झालेत आणि 11.00च्या सरासरी 44 धावा चेस करायच्या आहेत. त्या आदर्श 11 पडले संघाला सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी.
धावा चेस होतील की त्यापासून त्यांना रोकेल जर्मन क्रिकेट संघ नेजे हे ऐकण्यात आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये विनोद पाटील यांच्याकडे. सर आणि बघा वाडेगरची स्पर्धा जरूर आहे पण 1 तारखेला वाडेगर ब्लास्ट लीग होणार आहे. 4 टीम असणार आहेत. प्रत्येक टीममध्ये 12 खेळाडू असतील. 48 खेळाडूंची निवड होईल. 6 ओव्हरची मॅच होईल. टेप बॉलचा देखील वापर करण्यात येईल. नौका असणार आहे. सिरीजला 10 किलो तांदूळ. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकाला 5-5 किलो तांदूळ. बासमती कुठले वाडा. मॅन ऑफ द मॅच तेलाची पिशवी. क्या बात आहे. घरच्या महिला वर्ग खुश होणार. ट्रॉफी नेल्यावर शोकेजमध्ये राहते. तांदूळ नेले तर जेवतील तरी काही दिवस. तर गेल्या वर्षी देखील हेच बक्षीस होतं. क्या बात आहे. वाडेकरची वेगळीच. तर गौरव लालचंद्र पाटील याचकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या स्पर्धेला झालेली आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलेले आहे. कळत नकळतपणे कोणाचं नाव राहिलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. पण आमच्या परीने जे आमच्यापर्यंत यादी आली ती सगळी नावं आम्ही घेतोय. पण नकळतपणे जर कोणाचं नाव राहिलं असेल त्याबद्दल क्षमस्व. पण या 4 टीमसाठी 4 ऑनर देखील तयार झालेले आहेत. त्यामुळे 48 खेळाडूंची निवड होईल. आणि या स्पर्धेसाठी खरं तर सगळ्यांची मेहनत आहे. खरं तर प्रत्येकाचा उल्लेख करता येणार नाही. ही यादी फार मोठी. एकाचं नाव घेतलं दुसऱ्याचं राहिलं तर कोणाला वाईट वाटेल. त्यामुळे सर्व जय जलेश्वर क्रिकेट संघाचे सदस्य असतील, सपोर्ट करणारे छोटे छोटे प्लेयर असतील, सगळ्यांचं मनापासून कौतुक. ओया मैदानाकडे मॅच फार महत्त्वाची बक्षीस पात्र फेरी आहे. सुपर 3 मध्ये कोण जाणार हा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर या खेळाच्या उत्तरार्ध मिळेल. 44 धावा करायचे आहेत. आदर्श 11 क्रिकेट संघ पडलेला ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले. दक्ष म्हात्रे आणि मयूर ठाकूर. बॉलिंग मार्कवर तयार नितेश पाटील. गोलंदाजी आज खऱ्या अर्थाने निळजेची ताकद राहिलेली आहे. हे आजचं वैशिष्ट्य राहिले आहे. मागच्या 2 इनिंगमध्ये तब्बल 18 विकेट. त्यामध्ये काही रनआउटही असतील पण 18 फलंदाजांना बाद केले. फुल केल्या. समोर फिल्डर आहेत. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलला. या दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालाय ग्रामीणचा चीता. माहिती आहे त्याला मगाशी खाली पडला, कोसळला, दुखापत झाली पण उठला. माहिती आहे ही मॅच महत्त्वाची आहे. सुपर 3 मध्ये पोचायचं आहे. 6व्या ट्रॉफीला हात घालायचा आहे.
पण निळजेच्या नावावरती यंदा आपण बघितलं तर ट्रॉफीज 5 आहेत, दोघांच्या 5-5 ट्रॉफीज आहेत. 6वी ट्रॉफीच्या दिशेने कोण वाटचाल करणार ही मॅच जिंकल्यानंतर ते आपल्याला लक्षात येईल. पण बघूया ही मॅच जबरदस्त होईल. दोन्ही संघ फॉर्ममध्ये आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एक कडवा प्रतिकार आपल्याला बघायला मिळेल. नितेश पूल केला स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू निघाला फिल्डरला बीट करून गेला सीमा पार, आला हा चौकार दक्षच्या बॅट मधून. आवाज आल्यात विकेट हॅट्रिकला संस्कार पाटील जे निळजेचे, शशिकांत पाटील जाऊया आहेत निळजेचे, त्याचकडून 500 रुपये. तर बघूया 6 धावा 2 बॉल मध्ये दक्ष तयार, बॉलिंग मार्क वर नितेश पाटील ओव्हर द विकेट. शॉट ऑफ प्लेन, चेंडू मागे डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एक धाव घोषित आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 7, प्रति ओव्हर मागे 11 धावांची धावगती राखायचे. दक्ष यंदाच्या अंकामध्ये चांगली कामगिरी करतोय, सलामी वीर म्हणून सातत्याने लक्ष वेधून घेतोय. आज स्वप्नील मात्रेच्या अनुपस्थितीमध्ये संघ मैदानावरती उतरलाय. स्वप्नील लेदरबॉलच्या मॅचसाठी मुंबईमध्ये खेळत आहेत आणि त्यामुळे आज मयूर दक्ष सलामीला आपण बघतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण 7, बॉलिंग मार्क तयार नितेश ओव्हर द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकसा अपील. या दरम्यान ही एक धाव पूर्ण होते, लेग बायच्या रूपाने धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 8. सामना रंगतदार हवा, कारण मागच्या 2 मॅचमध्ये आपण बघितलं तर सगळ्यांची निराशा झाली, सगळे बोर झाले, कारण मॅचमध्ये कुठलाही रोमांच नव्हता, रंगत नव्हती, सस्पेन्स नव्हता, कुठलीही गंमत नव्हती. या मॅचमध्ये आपल्याला तशी गंमत बघायला मिळेल का अशी अपेक्षा आपण करूया, कारण ही मॅच फार महत्त्वाची आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. दोघांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत केलेली आहे, पण इथून ही मॅच जर कुणी गमावली त्या मेहनतीवरती पूर्णपणे पाणी ओतलं जाईल, कारण की ही बक्षीस पात्र फेरी आहे. गौरीपाडा ऑलरेडी पोहोचलेले आहे, सापाड पोहोचलेले आहे, कल्याणचे 2 संघ पोहोचलेले आहेत. हे 2 संघ डोंबिवलीचे आहेत. बघूया कोणता संघ पोहोचतोय सुपर 3 मध्ये. जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर आयोजित नगरसेवक चषक 2026चा हा थरार. नितेश पूल करण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ लेंथ. या दरम्यान आपण बघतायत 1 फॉर द ओव्हर, नाही वाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर द ओव्हरचा कॉल देखील त्या ठिकाणी केला जाईल. वाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती 9 आणि बघूया इथून 9 धावा झाल्यात. मागच्या 2 इनिंगमध्ये बॉलिंग जबरदस्त झाली आहे, त्यामुळे इथून धीरोज दत्त पण निर्भीडपणे पडलेच्या फलंदाजांना सामोरे जावं लागेल निळजेच्या तोफखान्यासमोर. राऊंड द विकेट. लेट कट करण्याचा प्रयत्न, या दरम्यान थोडासा बाहेर ठेवला होता चेंडू, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती एकूण 9 आपण बघतायत. षटक पहिलं प्रगतीपथावरती 11ची सरासरी राखायचे. पॉवर प्लेचे षटक खूप चांगल्या पद्धतीने फेस केलेले आहे. ऑन साईडला मिड विकेट आहे, ऑफ साईडला आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. अराउंड द विकेट नितेश यावेळेस मात्र खेळतात. ऑन साईडला लॉंग ऑनला फिल्डर, मिड विकेटवरनं फार वेगाने गेल्यात, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. या दरम्यान 2 धावा इथून रोखता येणार नाही आणि अशा प्रकारे आपण बघतायत 11ची सरासरी हवी होती प्रति ओव्हर मागे, ते 11 धावा आलेल्या आहेत. पुढच्या 18 बॉलमध्ये 33 करायचे आहेत. एकही विकेट गमावला नाही मैदानावरती. दक्ष आणि मयूर ठाकूर चांगली बॅटिंग करतायत. जबाबदारी काय असते दाखवत असताना मैदानावरती, एकाग्रता काय असते ते दाखवत असताना या मैदानावरती 2 बॅटर. क्रिकेटचं पहिलं अक्षर C कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये, आणि R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. क्रिकेटचं तिसरं अक्षर I इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता तुमच्याकडे असायला हवी. क्रिकेटचं चौथं अक्षर C फॉर कंट्रोल ते नियंत्रण तुमच्याकडे असायला हवं. आणि क्रिकेटचं 5वं अक्षर K फॉर नॉलेज ते ज्ञान तुमच्याकडे असायला हवं. आणि त्याचबरोबर पुढचं अक्षर E म्हणजे एनर्जी तो उत्साह, आणि T फॉर टेम्परामेंट हे तुमच्याकडे असायला हवं. आणि या मैदानावरती त्या सगळ्या गोष्टी या दोन्ही टीमने दाखवलेल्या आहेत. पण अजूनही विजय कोणाच्या पदरी पडणार, कोण विजयावरती खरं तर विजयाच्या रथावरती स्वार होणार आणि कोण पोहोचणार सुपर 3मध्ये. सुपर 3मध्ये पोहोचल्यानंतर ड्रॉ केला जाईल. एका संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आणि 2 संघांना खेळावी लागेल सेमी फायनल. चिठ्ठ्या रेडी आहेत. चिठ्ठ्या कशा प्रकारे असणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. करणला प्रत्येक विकेटला 100 रुपये मोहन द्रवी याचकडून. मागच्या 2 मॅचमध्ये 3 विकेट त्याने घेतलेले आहेत. पण बघूया
तोच करण जबरदस्त गोलंदाजी करतोय. हॅट्रिकला 500 रुपये देखील आहेत. शशिकांत पाटील याचकडून निळजेचे जावई. जावई खूप लाडके असतात. लाडक्या जावईंनी लावलेले बक्षीस. उचललाय, उंच गेला, लांब जाईल का? फील्ड जज करतायत. हा झेल स्वीकारलाय. पहिल्या विकेटचं पतन दक्षला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. प्रथम मैदानावरती करणसाठी आजचा दिवस चांगला राहिलाय. मागच्या 2 मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. 6 विकेट मागच्या 2 मॅचमध्ये घेतल्या होत्या आणि 3 धावा देत असताना म्हणजे एका बाजूला इकॉनॉमी, दुसऱ्या बाजूला विकेट टेकिंग बॉलिंग झालेली आहे. आणि या ओव्हरमध्ये आपण बघतायत विकेटने सुरुवात झाली. बॅटिंगसाठी प्रथम मात्र तयार होतोय. दोन्ही बॅट्समन लेफ्ट हँडेड आहेत, त्यामुळे फिल्डिंगमध्ये ती कसरत तुम्हाला बघायला मिळणार नाही. ऑन साईडला स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. पूल केलाय, उंच गेलाय, बाहेर जाईल का? नितेश आलाय, विनीत आलाय, दोघेही धडकले. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार आणि आलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. करायचंय का? करूया करूया, या चेक करूया. तिथे कुठली लाईन नाहीये, तो पडदा जो आहे भगव्या रंगाचा. तर बघूया, चेक करूया आपण. थर्ड अंपायरला रेफर केले, पण इथे प्रथम दर्शनी आपण जर बघितलं खरं तर हा चेंडू अडवता आला असता, झेलही होऊ शकला असता, पण दोघेही बेधुंद बेभामपणे आले आणि एकमेकांना धडकले. तेलही गेलं आणि तूपही गेलं आणि त्यानंतर आपण बघतायत हा मोठा फटका. हा षटकार आहे आणि या षटकाने मात्र धावसंख्येला मिळाले गती. 17 धावा धावफलकावरती. व्हॉट अ शॉट. प्रथम मात्रे तयार. सामना करेल करणचा. राऊंड विकेट. पुन्हा एकदा पूल करायचं होतं. हा चेंडू चांगला होता, बॅटच्या संपर्कात आला नाही. हा डॉट बॉल. दरम्यान विनोद मडवी यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मॅन फ्रॉम सापाड. सापाड संघ या ठिकाणी आलेला आहे. निल्सनला कोणीतरी बघितलंय. गौरीपाडा टीम देखील आलेली आहे. पूल केला, हा देखील जाईल. गेलाय का नाही? व्हॉट अ कॅच. ग्रेट कॅच बाय नितेश पाटील. प्रथम बॅक टू द डगआउट. दाखवत आहेत आम्हाला रोशन स्क्रीनवरती. काय समर्पण आहे, काय तो फिटनेस, काय चेंडूवरची नजर बघा. आणि ते सेलिब्रेशन. जवळजवळ 18 वर्षे झाले या टीममध्ये खेळतोय आणि 18 वर्षापासून सातत्य बघा. काय असं खेळामधलं समर्पण बघा. आणि काय जबरदस्त आज झेल. खरं तर सगळ्यांना तोंडात कात्र बोटं घातली. प्रत्येकाने आश्चर्याचा धक्का देणारा होता. हा चेंडू सीमारेषे बाहेर गेलाच असं सेलिब्रेशन हे डगआउटमधून झालं. आम्हालाही वाटलं की बाहेर गेलाय, पण नियतीला मंजूर नव्हतं नितेश पाटील सारख्या चपळ चतुर क्षेत्ररक्षकाला. आणि हा बघा झेल, अप्रतिम झेल टिपलाय. प्रथमला जावं लागेल आणि मॅचमध्ये आता मात्र इथून थोडा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे संघनायक वैभव म्हात्रे. 17 धावा धावफलकावरती. टार्गेट एकूण आपण बघितलं 44 आहे, म्हणजे अजूनही विजयासाठी इथून 27 करायचे आहेत. 14 चेंडू शेष आहेत.
14 चेंडू 27 धावा. सामना रोमांचकारी स्थितीमध्ये जाताना दिसतोय. दोन्ही बाजूला एक जबरदस्त संघर्ष, कडवा प्रतिकार. हा कलगी तुरा, ही अमरी तुमरी आपण बघतायत. विजयासाठी हा संघर्ष मैदानावरती सुरू आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या सामन्याने. वैभव स्ट्राईकला बॉलिंग मार्क तयार. करण पुढे आले होते, स्टेप आउट झाले होते. इथून मात्र चेंडू पाठवायचा होता. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधूनच ड्रिल करून दाखवत आहेत, पण बॅटच्या पट्ट्यात आला नाही, संपर्क झाला नाही. हा डॉट बॉल. करणचं कमबॅक चांगलं झालंय. खरं तर फिल्डिंग ज्या पद्धतीने झाली, नितेशने जो झेल टिपला, असे झेल अशी फिल्डिंग समोरच्या टीमला डॉमिनेट करणारी असते, कुठेतरी तो दबाव निर्माण करणारी असते. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 17. करण पुन्हा एकदा तयार. ओव्हर दी विकेट. खाली राहिला. चेंडू पडल्यानंतर ही खेळपट्टी अत्यंत वेगवान आहे. आज गोलंदाजांचंच वर्चस्व या खेळपट्टीवरती बघायला मिळालं. षटकं 2 संपल्या. धावसंख्या 17. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. या ओव्हरमध्ये एकमेव षटकार जो आला, त्याच्या व्यतिरिक्त एकही धाव आली नाही. हा षटकार, 2 विकेट, एकूण धावसंख्या 17. आता उर्वरित इक्वेशन बघा. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये काय दडले हे सांगणं फार कठीण आहे. हा सामना अजूनही रहस्यमय स्थितीमध्ये सुरू आहे. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होतोय. ड्रिंक्स ब्रेक नंतर कोण कुणाला पाणी पाजेल, कोण कुणाला आसमान दाखवेल, कोण इथून कुणाला चारी मुंड्या चित करेल, कोण पोचेल पुढच्या फेरीमध्ये, सुपर 3 मध्ये, याचं उत्तर आपल्याला मिळेल. या आपण डीजेला देऊया एक संधी. चांगलं संगीत ऐकूया डीजेकडनं. फिरकीचं माहेरघर. प्रत्येक समालोचक नेहमी वाडेघर खेळताना हेच म्हणत असतो की फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेघर. अनेक फिरकी गोलंदाज या गावात जन्माला आले. कित्येकाने मैदानं गाजवली, कित्येक गाजवतात, कित्येक पुढेही गाजवतील. पण फिरकीची परंपरा निरंतरपणे मागच्या 25-30 वर्षापासून आपण सातत्याने बघतोय. होऊया मॅचकडे. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर तयार. विनीत. पहिलाच बॉल विनीतचा. या ठिकाणी आपण बघतायत अंपायर आमच्या दिशेने वळतायत, सांगतायत वाईड आहे. आणि वाईड चेंडू खूप वाईट असतात मित्रांनो. मॅचला दिशा देणारे, कलाटणी देणारे वाईड चेंडू कधी कधी अंगलट येतात. पण विनीत मात्र इथून पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर गेलाय, तिथून निघालाय राऊंड द विकेट. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. आणि किन एक वाईड बॉल. दबाव 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 स्पष्टपणे दिसतो. आपण बघतायत विनीतवरती फार जास्त अनुभव नाही आहे. या क्षणाला विनीतला मात्र गोलंदाजी स्टंप टू स्टंप टाकावी लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण बघतायत की वाईट चेंडू येत आहेत, हे काम सोपं करतायत पडले संघाचं. इक्वेशन आपण बघूया. येणारे चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. 12-25 ची गरज आहे. उचललाय, गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. बघूया हा काय आहे. आणि पंचांनी इथे हात वर करून सांगितले 1 धाव घोषित आहे. म्हणजे पंच या ठिकाणी थोडासा विनोद करतायत. दोन्ही हात वर वर गेले आणि तिथे वर जाऊन घंटी वाजवत आहेत. मगासपासून खाली करत होते की सिंगल आहे, इथून मात्र आपण बघतायत की सिंगल मिळालेली आहे. या फटक्याला या मैदानावरती काहीही मोल नाही आहे, फक्त एका धावेचं मोल आहे. दुसऱ्या मैदानावरती एखाद्या विकेट असते किंवा तर बघूया आपण. आणि चिठ्ठ्या कशा पद्धतीने आधी सांगून ठेवतो. 2 चिठ्ठ्यावरती वरुणदादा पाटील नगरसेवक लिहिलेले आहे. एका चिठ्ठीवरती नगरसेवक चषक 2026 लिहिलेले आहे. नगरसेवक चषक 2026 ही चिठ्ठी ज्याला मिळेल त्याला बाय. आणि वरुण शेठ, वरुणदादा पाटील नगरसेवक या 2 चिठ्ठ्या ज्यांना मिळतील त्या दोघांना खेळावं लागेल. तर सिंगल येते. सिंगलने आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे एकूण 20. विजयासाठी आता इक्वेशन 11 चेंडू 24.
हो पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलाय, हा आलेला आहे बाहेर आणि अशा प्रकारे ही एक धाव एका धावेच्या मदतीने इक्वेशन बदलते. येणारे चेंडू आता मात्र आहे 10 आणि विजयासाठी आपण बघताय 23 धावांची गरज आहे. मयूर ठाकूरचा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. दुसऱ्या बाजूला वैभव आहे. वैभव अजूनही खातं उघडू शकला नाही, पण वैभवकडे ती क्षमता आहे. वैभव मोठे स्ट्रोक खेळू शकतो. विनीत पूल केला, स्क्वेअर लेगला आलाय चेंडू, सीमा पार. A1 कॉर्डीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. हा षटकार आलाय आणि मॅच मध्ये रंगत पुन्हा एकदा 9 बॉल 17ची गरज. ग्रामीणचा चिता लढतोय मैदानावरती. विनीत तयार पुन्हा एकदा. ओहो चिता इथून मात्र पाठवतो लॉंगॉनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. नक्कीच नक्कीच हे प्रेरणा सॉन्ग आपण बघताय, द मोटिवेशनल सॉन्ग. वाडेकर इक्वेशन आपण सांगू या ठिकाणी 8 बॉल 11ची गरज. या 2 षटकाराने मात्र पडले संघाला विजयाच्या समीप आणलेले आहे. विनीत वरती आक्रमण केलं गेलंय. ओहो हा जाईल का बाहेर? नाही. नितेश टिपलाचे संपलाय ग्रामीणच्या चित्याचा खेळ. आणखीन एक धक्का. चौक्यांचा बादशाह किंग रनांची लावतय तो बरसात. रनांची लावतय तो बरसात. रनांची लावतय तो बरसात. प्रणित पाटील बॅट्समन वंडा सीमारेषेवर मारतोय फोर सिक्सर. मारतोय बघा तो फोर सिक्सर. मारतोय बघा तो फोर सिक्सर. या बातडीचे नक्कीच आता सिद्धू म्हणाले की वाडेकरला घडवणारे खरं तर विजयदादा पाटील आहेत, सुनील मामा आहेत, मंगेश पाटील आहेत. ही सगळी दिग्गज मंडळी आहेत. त्या काळात खतर यांनी मैदानं गाजवली आणि या खेळाडूंना घडवण्यामागे या सगळ्यांचं फार मोठा वाटा आहे. पण या क्षणाला मैदानावरती काय घडलंय? ग्रामीणचा चिता आऊट झालाय आणि मैदानावरती सेलिब्रेशन जय हनुमान निळजे संघाचं आपण बघतोय. विकेट समान आहेत. लक्षात असू द्या दोन्ही संघांचे विकेट समान आहे. टॉस पडलेने जिंकलेले आहे. त्यामुळे इक्वेशन जर आपण बघितलं 7-11चं आहे. 7-10 ही चालतील. 10 धावा केल्या विकेट न गमावता पडले संघ जिंकेली मॅच. बघूया मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. मयूर ठाकूर ग्रामीणचा चिता परतला, पण या चित्याने ठोकले 2 षटकार. ते फार महत्त्वाचे ठरलेले या मॅच मध्ये. 7 चेंडू 16 धावांची एक छोटीशी पण नेत्रदीपक खेळी मयूरने साकारली आहे. पण टीमला अजूनही गरज आहे 11 धावांची. न्यू बॅटर मैदानावरती सिद्धार्थ पाटील दाखल झालाय. वैभवच्या सोबतीला 7 चेंडू आणि विजयासाठी करायच्यात 11 धावा चालतील विकेट न गमावता. विनीतने पलटवार केलाय. विनीतवरती आक्रमण जरूर झालंय, पण विनीतने इथून पलटवार केला. अखेरचा बॉल विनीतचा सिद्धार्थसाठी. ओहो प्लॅन मिस. स्कॉट बिहाइंडचा अपील त्या ठिकाणी झालंय आणि आणखीन एक धक्का. त्यामुळे 11 धावा आता कंपल्सरी कराव्या लागतील ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या नियमानुसार. कारण की आपल्या संघटनेचा नियम आहे आधी विकेट समान जर असले तर मग टॉस. इथून विकेट जास्त गेला 1 पडलेचा. त्यामुळे 11 धावा 6 चेंडूत कुठल्याही परिस्थितीत कराव्या लागतील. ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोचलेली आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना. इथे मात्र आता प्रत्येकाला प्रश्न पडलाय की ही मॅच कोण जिंकेल? सामन्यातलं रहस्य कायम आहे, सस्पेन्स कायम आहे. हा सामना एखाद्या बंद लिफाफ्याप्रमाणे अजूनही या ठिकाणी आपण बघतोय की कोणत्या संघाचं नाव येईल, कोण विजयी ठरेल, सुपर 3 मध्ये कोण पोहोचेल. 6 बॉल 11ची गरज आहे. टीम मीटिंग झालेली आहे. या टीम मीटिंग मध्ये बघूया कोणाच्या हातात चेंडू दिला जातोय. अखेरचं षटक
या ठिकाणी दिलं जातंय केतन पाटीलच्या हातामध्ये. केतनच्या हातात चेंडू सोपवलाय. नवे नवे या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. येणारे 6 चेंडू 11ची गरज. 11 धावा करायच्या आहेत विजयासाठी. होणार की इथून मात्र या धावसंख्येला होण्यापासून रोखलं जाणार. जे अनुमान नियोजक की आदर्श 11 पडले संघ पोहोचणार नगरसेवक चषक 2026च्या या सुपर 3 मध्ये. बॅटिंगसाठी वैभव स्ट्राईकला न्यू बॅटर राकेश कुंभार मैदानावरती गेलाय. दोन्ही अनुभवी आहेत. पण आता जे काय करायचंय वैभवला करायचंय, राकेशला करायचंय. समोर गोलंदाज केतन पाटील, ज्याच्याकडे विविधता आहे, ज्याच्याकडे चपळाई आहे, चतुराई आहे, कल्पकता आहे, तो केतन इथून मात्र 11 धावा होण्यापासून रोखेल का? अनेकदा 6 बॉल 6, अनेकदा 6 बॉल 5, अनेकदा 6 बॉल 8 अशा मॅचेस त्याने जिंकून दिलेल्या आहेत. पण वैभवने कित्येक मॅचेस टीमला जिंकून दिलेल्या आहेत, हेही विसरता कामा नये. 6 बॉल 11ची गरज आहे, कंपल्सरी कराव्या लागतील. सर्वांचं लक्ष लागलंय मॅचकडे. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ओमसा MTC वरती आमच्या सोबत जोडले गेले आहेत त्यांचंही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवर केपी तयार. स्ट्राईकला वैभव म्हात्रे. 6 बॉल 11ची गरज. पहिलाच बॉल अखेरच्या ओव्हरचा. ड्राईव्ह करतात. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र संत गतीने आलाय. हा खराब थ्रो होता. खराब नाही पण फार सुस्त थ्रो, लेझी थ्रो होता. इथून थ्रो फार वेगाने फेकायला होता कारण समोरचा संघ तयार आहे चेसिंगसाठी. या 2 धावा येत आहेत. आता 5 चेंडूमध्ये 9 करायचे आहेत. पहिल्याच बॉलमध्ये 2 आलेले आहेत. या 2 होण्यापासून रोखता आल्या असं पण रोखता आल्या नाही. पण बघूया आता 5 बॉल 9ची गरज. वैभव मात्रे संघनायक इथून एखादी मॅच विनिंग खेळी साकारणार का? कॅप्टन इनिंग साकारणार का हा वैभव? केतन तयार. 5 बॉल 9ची गरज. ओव्हर दी विकेट. फुल टॉस जाईल. चेंडू टिकलं झोन मध्ये. मिळेल फक्त एकच धाव आणि इथून मात्र इक्वेशन आता बदलेल. येणारे 4 चेंडू आणि करायच्या धावा 8 कंपल्सरी आहेत. विकेट जास्त आहेत पडले संघाच्या. एक चेंडू महत्त्वाचा आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. इथून मात्र आता काहीतरी चर्चा सुरू आहे. राकेश कुंभार सांगतात वैभवला कसं खेळायचं, कसं मारायचं, दुसऱ्या बाजूला कसं रोखायचं, हा प्रश्न देखील केतनच्या मनात आहे, संपूर्ण टीमच्या मनामध्ये. येणारे 4 चेंडू 8 धावांची गरज. रोमहर्षक चित्त थरारक असा सामना. जो संघ पोहोचेल जिंकेल तो संघ पोहोचेल टॉप 3 मध्ये. ड्राईव्ह करतायत. टायमिंग नाही झाला. या दरम्यान केवळ 1 धाव. इक्वेशन मात्र आता इथून बदलेल. येणारे 3 चेंडू आणि आता 7 धावांची गरज आहे. राकेश कुंभार मैदानावरती स्ट्राईकला आलाय. बघूया राकेशने कान मंत्र वैभवला दिला होता, तो स्ट्राईकला आल्यानंतर तो काय करतोय. 3 बॉल 7ची गरज आहे. बघूया राकेश कुंभार. कुंभार म्हटलं की मातीला, ओल्या मातीला आकार देऊन जो मूर्त्या घडवतो हा कुंभार इथे मात्र विजयाचं स्वप्न साकार करेल का? येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज. केतन तयार. स्लोअर वन पूल केलाय. फिल्डर आहेत. ओहो गेला चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 6. आला हा षटकार आणि स्कोर लेवल. त्यांची खेळाडू घडतात अनेक शान वाढवली गावाची हुंबार. त्यांची चर्चा थँक्यू. पडलेचे प्लेयर डगआउट सोडून जाऊ नका. कालपासून 3 संघांना पॅनल्टी लागली. बाहेर जाऊ नका. सांगतो काळजी नसावी. 2 बॉल 1 कंपल्सरी कराव्यात लागतील. हा बघा षटकार खराब होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता. खूप जास्त शॉर्ट होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न अतोनात केले. हाताला ब्रश करून चेंडू थेट बाहेर गेलाय. चांगला प्रयत्न पण प्रयत्न अपयश. 2 बॉल 1ची गरज. कंपल्सरी आहेत लक्षात असू द्या कारण की विकेट जास्त आहेत पडलेचे. बघूया हा बॉल इथून जर डॉट आला, विकेट आली तर मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाताना दिसेल. क्लोज फिल्डिंग. फिल्डर जवळ आहेत अगदी. 2 बॉल 1ची गरज. ड्राईव्ह केलाय आणि अशा प्रकारे आदर्श 11 क्रिकेट संघ पोहोचलेला आहे नगरसेवक चषक 2026च्या या
सुपर 3 मध्ये बक्षीस पात्र फेरी दाखल झालाय. 6व्या क्रमांकाची ट्रॉफीला हात घातलेला आहे पडले संघाने. अभिनंदन टीम पडले. खूप खूप शुभेच्छा. हार्ड लक निळजे संघ. राकेश कुंभारला 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. जनार्दन माद्रे जे मागे बसलेले आहेत एक ज्येष्ठ क्रिकेटपटू पडले गावचे आणि त्याचकडून राकेश कुंभारला 500 रुपये. तर नाव द मॅच आपण जाहीर करूया. तिन्ही कर्णधारांनी या सापाड गौरीपाडा आणि पडले. वेळ नाही आपल्याकडे. 5 वाजून 10 मिनिटं झाले. इथून 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर मॅच 1 ओव्हर 9 धावा 2 विकेट आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा. राकेश कुंभार मॅन ऑफ द मॅच. अनुभव का असतो हे बघा. मॅच समरी आम्हाला दाखवत आहेत. रोशन पराड 43 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना 47 झालेले आहेत. मॅच जबरदस्त रंगली पण अखेर विजय झाला तो पडले संघाचा. करण पाटीलला 200 रुपयात. करण आपण येऊन घ्यायचंय. मोहन दळवी याचकडून प्रत्येक विकेटला 100 होते. त्याचबरोबर तर इंटरनेटची सुविधा ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली ते महेश नाकादे यांचं आगमन झालेले.